आज आपण बनवत आहोत मटन रेसिपी। आपण मटन शिजवून घेऊया, तेल टाकूया त्याच्यामध्ये। आलं लसूणची पेस्ट टाकूया। मटन टाकूया याच्यामध्ये। त्याला पाणी पण टाकायला लागेल त्याला? हो, शिजायला पाणी नको कुठे टाकायला। आणि तेजपत्ता ते फोडणीला टाकूया आपण। त्याच्यात आता थोडीशी हळद टाकून आपण थोडंसं पाणी टाकून शिजवून घेऊया चांगलं, म्हणजे चांगलं शिजेल कुकरमध्ये। टाकलं नाही ना अजून हळद? नाही टाकलं, टाकते आधी हळद, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला टाकते। मीठ टाकूया थोडं, पाणी टाकूया याच्यामध्ये थोडंसं, जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकूया। काय? पाणी थोडंसं पाणी टाकूया। आणि मगाशी पण टाकलं होतं ना पाणी? हां, जरासं टाकलेलं। आता चांगल्या 5-6 शिट्ट्या काढून घेऊया, चांगलं शिजवून घेऊया। शिजवून घेतलंय, हे मटण शिजवून घेतलंय, 5-6 शिट्ट्या काढल्यात, चांगलं शिजलंय ते। आता आपण फोडणीला देऊया। इथे मी कांदा कापलाय, 4 मोठे कांदे घेतले, उभे कापले, तुम्हाला पाहिजे तर असं तुम्ही बारीक पण चिरून घेऊ शकता। कढई कापायला ठेवले, पण तेल टाकूया त्याच्यामध्ये। तेल टाकल्यावरती आलं लसूणची पेस्ट टाकूया। कांदा टाकला, हे बिना वाटपाचं मटण आहे, जरा एक कांदा मी जास्त घेतला आहे, छान होता। आम्ही असंच खायचो, वाटण नसेल तर मी शक्यतो असंच करते। कांद्यावरती मीठ टाकूया। मगाशी मटण शिजायला पण आपण थोडंसं मीठ टाकलेलं, आणि हा कांदा जरासा नरम व्हायला म्हणून आपण ह्याच्यावरती मीठ टाकूया। कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा, गुलाबी होईपर्यंत, शिजेपर्यंत। इकडे लाडू खाण्याची कामं चालू आहेत। खा छान छान। कांदा गुलाबी झालाय बऱ्यापैकी, आपण त्याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया। गुलाबी साडी, थोडीशी हळद,
तिखट 1 चमचा. हे जरा जास्त तिखट आहे आणि श्लोक जास्त तिखट खात नाही. आणि अर्धा चमचा गरम मसाला. पण मटण शिजवताना पण गरम मसाला टाकला होता त्याच्यात. आणि हे काश्मीरी लाल तिखट आहे. आणि हा मटण मसाला आहे. आपल्याकडे सध्या कांदे जास्त आहेत त्यामुळे कांद्याचा काय मारा नाही. मजबूत होतो. आज वाटण नाहीये म्हणून मी जरा कांदा जास्त घेते. आपण आता हे मटण शिजवलेलं आपण ह्याच्यात टाकूया. थोडंसं आपल्याला मटण रस्सा पण बनवायचा आहे, ते आपण नंतर बघूया. त्यात मटण रेसिपी रस्सावाली. हे चांगलं मिक्स करून घेऊया. त्याला आपण झाकण मारून ठेवून देऊया. हे मटण रस्साची रेसिपी आहे. आलं लसूणची पेस्ट टाकली आहे तेलामध्ये. तेल गरम झाल्यावरती आणि हा बारीक चिरलेला कांदा थोडंसं मीठ. चांगलं मिक्स करायचं बरोबर. हा स्वामी रडतोय त्याच्यामुळे काही व्हिडिओ करायला भेटत नाही आम्हाला. मस्त कांदा एकदम नरम झालेला आहे. त्याच्यात मसाले टाकले. हळद, थोडासा गरम मसाला, तिखट, लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट. आणि कलर छान आहे. हलवून घेऊया मस्त, त्याला मिक्स करून घेऊया सगळं. मेन आयटम टाकूया आता. मसाले फ्राय करून झाले. रश्श्याला कड आलाय. आपण त्याच्यामध्ये ना हे खोबरं आणि थोडी मिरची घेऊन वाटण केलंय, ते आपण त्याच्यामध्ये टाकू. हिरवी मिरची ना. हिरवी मिरची. हां हे मटण सुक्का, त्याला पण कड आला. आपण त्याला थोडंसं खोबऱ्याचं ते वाटण टाकूया बनवलेलं. छान होईल. त्याला एकदा असा घट्टपणा येईल. मटण सुक्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. छानसा उकळ आलेला आहे. त्याच्यावरती आपण कोथिंबीर मारून घेऊ त्यावर. हे आपल्या दोन्ही रेसिपी रेडी आहे. मटण सुक्का पण आणि मटण रस्सा पण. तुमच्याकडे कधी वाटण नसेल तर असं करून बघा. ओल्या वाटणाचं वाटण टाकून छान लागतं. छान होते.
जेवण रेडी आहे. आता आपण जेवण करून बघूया, टेस्ट करून बघूया कसं झालं. बरं सांगा, टेस्ट करून बघतो. स्पायसी आमचा वेट गटारी निमित्त एकदम मस्त झालेला आहे. मटन सुक्का, मटन रस्सा, भात, वडे, कांदा, लिंबू आणि आपला फेवरेट सोलकढी. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओ. टाटा. आणि आमचा स्वामी पण उठला, आम्ही व्हिडिओ करायच्या नादामध्ये. हाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. बाय.